नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी सर्वजण तयारी करत आहेत आणि त्यासाठी मागील वर्षाची प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्यासाठी आजच्या सेशन मध्ये आपण 2024 मध्ये जी एक्झामिनेशन झाली होती त्या एक्झामिनेशन मधलं कम्युनिकेशन या युनिटवरचे प्रश्न आपण बघणार आहोत. हे सर्व प्रश्न 2024 मध्ये विचारलेल्या एक्झामिनेशन मधले आहेत. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्नाचं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहोत. मित्रांनो, एक्झामिनेशन पर्यंत खूप कमी कालावधी आता उरलेला आहे. तर या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला आपलं प्रिपरेशन कसं बूस्टअप करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. तर तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून, तुमचं प्रिपरेशन आणखीन बूस्टअप व्हावं म्हणून, तुमचं रिव्हिजन चांगल्या पद्धतीनं व्हावं म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत पेपर 1 टेस्ट सिरीज, ज्यामध्ये तुमचे फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असतील आणि युनिट वाईज टेस्ट सुद्धा असतील, जे की तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशन मध्ये स्कोर वाढवण्यासाठी मदत करेल. तर तुम्हाला काय करायचंय, आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करता येईल, तुमचं रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करता येईल. तुम्ही फुल कोर्स सुद्धा जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सोबत या सर्व गोष्टी मिळतील, जसं की संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू पीवायक्यूचं पीडीएफ, लाईव्ह सेशन्स, साप्ताहिक चाचणी, 2000 पेक्षा जास्त एमसीक्यूज, राईट. तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय आणि सर्च करायचं आहे. सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डर मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. 2024 मधला हा प्रश्न आहे कम्युनिकेशन या युनिटवरती. काय विचारलंय बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैर अर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेल्या अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते. Which of the following message is less likely to be misunderstood or misinterpreted due to cultural or linguistic background of the receivers of the message? ठीक आहे. प्रश्न काय आहे बघा, अगोदर समजून घ्या. यामध्ये काय सांगितलंय की असा कुठला मेसेज आहे, बरोबर, जो की खाली आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे, जो की स्वीकारकर्ता जो आहे म्हणजे रिसिव्हर जो आहे त्याच्याकडून मिसअंडरस्टूड होऊ शकतो किंवा मिसइंटरप्रेट होऊ शकतो. कशामुळे? कल्चरल किंवा लिंग्विस्टिक बॅकग्राऊंडमुळे. ठीक आहे. तुमच्या कल्चरल बॅकग्राऊंडमुळे किंवा तुमच्या भाषेच्या बॅकग्राऊंडमुळे त्याला काय होऊ शकतं, मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं. राईट. मग असा कुठला मेसेज असू शकतो? मेसेज फुल ऑफ रिटन वर्ड्स, संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश, की मेसेज फुल ऑफ स्पोकन वर्ड, म्हणजेच पूर्णपणे तोंडी है ना असलेले शब्द किंवा शब्द असलेला संदेश, किंवा ऑप्शन सी मेसेज फुल ऑफ बॉडी गेस्चर्स, म्हणजे शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश है ना, की ऑप्शन डी म्हणजे मेसेज फुल ऑफ आयकॉनिक साइन्स, म्हणजे पूर्णपणे अक्र प्रतिमा, आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश है ना. तर तो आहे तुमचा ऑप्शन डी, म्हणजे कुठला? पूर्णपणे अक्कर प्रतिमा, आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश है ना. पूर्णपणे मेसेज कसा आहे? आयकॉनिक सायन्स मुळे आहे. सायन्स चिन्ह, बरोबर. बघा काय होतं, आयकॉनिक चिन्ह किंवा आयकॉनिक साइन ज्याला आपण म्हणतो,
है ना. हे अशा प्रकारचे चिन्ह असतात जे त्यांचे प्रत्यक्ष अर्थ किंवा प्रतिमा स्पष्टपणे दर्शवत असतात. बरोबर. जसं की नो एंट्रीचा चिन्ह आहे, स्टॉपचं चिन्ह आहे, फायरचं चिन्ह आहे, टॉयलेटचं चिन्ह आहे, है ना. हे चिन्ह कसे आहेत, जागतिक स्वरूपाचे आहेत, युनिव्हर्सल आहेत. बरोबर ना. म्हणून ते लवकरात लवकर समजण्याजोग आहे. करेक्ट. त्यानंतर भाषेवर म्हटलं किंवा उच्चारावर म्हटलं किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीवर म्हटलं तर यावरती अवलंबून नसतात. अवलंबून असतात का, नसतात. बरोबर. आणि त्यासोबतच गैरसमज किंवा चुकून दुसरा अर्थ लावण्याची शक्यता याच्यामध्ये कमी असते. ठीक आहे. प्रश्न असा विचारलाय की शक्यता कमी कशामध्ये असते, कुठल्या मेसेजमध्ये असते, राईट. मग ते ऑप्शन डी मध्ये असते. आलं लक्षात. कारण सायन्स वरून चिन्हांवरून आपल्याला लगेच समजून येतं. ठीक आहे. पुढील प्रश्न, इन द कंटेक्स्ट ऑफ कंटेम्पररी डिजिटल पॅरलन्स व्हॉट आर द फॉलोइंग सिम्बॉल्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज. आता हे सिम्बॉल्स आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. या सिम्बॉल्सचा अर्थ काय असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे. समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते. इमोजी, इमोटिकॉन्स, स्माइली की स्टिकर्स. राईट. हे काय आहेत, तर हे आहेत तुमचे इमोटिकॉन्स. इमोटिकॉन्सचा अर्थ आहे इमोशन प्लस आयकॉन्स, त्याला इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे जे सायन्स आहेत हे काय आहेत, हे जवळपास चेहऱ्याच्या भावनांसारखे आहेत, है ना. भावभावना जे आहेत ह्याचं अनुकरण करत आहेत. बरोबर ना. आणि ह्याचा वापर जे आहे ते कीबोर्डवरील वर्ण किंवा चिन्हांचा वापर करून केला जातो. राईट. जसं की हे पहिलं जे साइन आहे तुम्ही बघू शकता इथे, हे साइन आहे, हे स्माइल आहे. बरोबर. हे सॅड आहे. बरोबर ना. आणि हा जो आहे हे एक जरा एक डोळा मारल्यासारखा साइन आहे, है ना. म्हणजे विंक ज्याला आपण म्हणतो. करेक्ट. आणि जो शेवटचा आहे, दोन डोळे, नाक आणि असं एक्स दाखवलेला आहे, तो माउथ सील्ड आहे, म्हणजे तोंड बंद ठेवणं असं त्याचा अर्थ आहे. याला इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न, निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते. ए, मौन हे संज्ञापनाचे साधन आहे. बी, निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. सी, निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते. आणि डी, गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत सशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे. म्हणजेच निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात, म्हणजे नॉन व्हर्बल क्यूज ज्याला आपण म्हणतो आणि नॉन व्हर्बल मेसेज जे असतात ते इझी टू कंट्रोल असतात. राईट. आता हा प्रश्न समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे ज्यामध्ये आपण शब्दांचा वापर कमी करतो आणि जास्तीत जास्त वापर करतो चिन्हांचा, हावभावांचा, चेहऱ्यावरील भावनांचा, है ना. त्यानंतर स्पर्श, अंतर. बरोबर. या गोष्टी आहेत तुमचा, या गोष्टींना तुम्ही नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये कन्सिडर करू शकता. आले लक्षात. आता महत्वाची बाब म्हणजे काय आहे की आपल्याला याच्यामध्ये विचारले की इनकरेक्ट कुठला आहे, म्हणजे चूक कुठला ठरतो. बरोबर. मग त्यामध्ये बी ऑप्शन चूक ठरतो. का, कारण निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात असं म्हटलेलं आहे. परंतु हे चुकीचं विधान आहे, कारण निशब्द संकेत भरपूर वेळा इनव्हॉलंटरी असतात, अनैच्छिक ज्याला आपण म्हणतो, है ना. फॉर एक्झाम्पल चेहऱ्यावरील भाव, घाम येणे, नजर चुकवणे, है ना. यामुळे काय होऊ शकतं, तुमचा फोकस उडू शकतो, कंट्रोल जाऊ शकतो, नियंत्रणात ठेवणं कठीण होऊन जाऊ शकतं. त्यामुळे नॉन व्हर्बल क्यूज कधी कधी चुकीचे ठरू शकतात. पुढील प्रश्न, प्रसार भारती काय आहे. व्हॉट इज प्रसार भारती, है ना. असाच प्रश्न सेम मागील एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला होता. बघा, प्रत्येक एक्झाम मध्ये एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे, एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे. राईट. त्यामुळे आपल्याला पीवायक्यूचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आता प्रसार भारती काय आहे हे आपल्याला ऑप्शन्स मधले ओळखून सांगायचं आहे. ऑप्शन ए म्हणते की दूरदर्शनच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिनी.
ठीक आहे. व्हॉट इज इट? इट इज अ नॅशनल लेवल न्यूज चॅनल अंडर दूरदर्शन. करेक्ट. बी ऑप्शन आहे आकाशवाणीची AIR वृत्त प्रसारण सेवा. सी आहे भारतातील खासगी प्रसारण सेवाची संघटना. आणि डी आहे भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. ठीक आहे. मग यामध्ये प्रसार भारतीचा खरा अर्थ आहे ऑप्शन डी, भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. ठीक आहे. ही खासगी सुद्धा नाही, बरोबर. आणि हे आकाशवाणी AIR म्हणजे इट इज न्यूज ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ AIR हे सुद्धा चुकीचं आहे. आणि इट इज अ नॅशनल लेवल न्यूज अंडर दूरदर्शन हे सुद्धा चुकीचं आहे. सो प्रसार भारती हे सरकारच्या अंतर्गत असलेली सरकारच्या मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. पुढील प्रश्न बघा काय म्हणतोय. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? शिकविण्याच्या आशयाचे प्रभावीपण म्हणजेच इफेक्टिव्हनेस ऑफ कंटेंट ऑफ टीचिंग, प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकांची क्षमता, विद्यार्थ्यामधील शिस्त की विद्यार्थ्यामधील आंतरसंवादाची पातळी. क्लासरूम कम्युनिकेशनचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे. म्हणजेच विद्यार्थ्यामधील आंतरसंवादाची पातळी. बरोबर. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी हे वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, एकमेकाकडे तोंड करून बसलेले असतात, तेव्हा संवादासाठी अधिक बेनिफिशियल किंवा पोषक असा संवाद मंच तयार होतो. बरोबर. त्यामुळे कम्युनिकेशन एक चांगल्या प्रकारे होतं, इफेक्टिव्ह पद्धतीने होतं. आलं लक्षात? सो त्यामुळे ऑप्शन डी हा करेक्ट आहे. 2011 मधला हा कम्युनिकेशनचा प्रश्न आहे. संज्ञापनाचे गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन हे प्रकार वर्गीकरणाच्या कोणत्या निकषावर आधारित आहे? इफेक्टिव्हनेस, नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स, एक्सप्लेनेशन की मीडियम? तर याचा राईट आन्सर आहे नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स. समजते का? मग हे ग्रुप कम्युनिकेशन आहे का मास कम्युनिकेशन आहे, हे कशावरून ठरवलं जातं? तर त्यामध्ये किती लोक पार्टिसिपेटेड आहेत, किती लोकांचा त्यामध्ये समावेश आहे, किती लोक कम्युनिकेशन करत आहेत, है ना, त्यांच्या संख्येवरून आपण सांगू शकतो की ग्रुप आहेत का मास कम्युनिकेशन आहे, है ना. 3 किंवा 3 पेक्षा जास्त लोक असतील तर त्याला आपण ग्रुप कम्युनिकेशन म्हणतो. आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जर लोक असतील, जसं की एका तालुक्याचे असेल, है ना, एका जिल्ह्याचे लोक असतील, पूर्ण महाराष्ट्रभरातले लोक असतील, तर याला मास कम्युनिकेशन म्हटलं जातं. राईट. तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी. द फेमस स्टेटमेंट मीडियम इज द मेसेज बाय मार्शल मॅकलुहन actually implies. मार्शल मॅकल्युहान ने केलेल्या माध्यम हाच संदेश या प्रसिद्ध विधानातून खालीलपैकी काय सूचित होते? ठीक आहे. तर याचं जास्त वेळ न घेता मी राईट आन्सर सांगतो. त्याचा अर्थ होतो की मीडियम ऑफ अ कम्युनिकेशन शेप्स ह्युमन्स मोर फंडामेंटली दॅन द मेसेज. समजते का? यामध्ये काय सांगितलंय, जे आपण संप्रेषण करणार आहोत, जे कम्युनिकेशन आपण करणार आहोत, है ना, त्याचं माध्यम खूप महत्वाचं आहे. राईट. यामध्ये काय म्हणतात की संदेशांपेक्षा संज्ञापनाचे माध्यमचं, है ना, मानवावर अधिक खोलवर आणि मूलभूत पातळीवर परिणाम करतो, असं मीडियम इज द मेसेज याचा अर्थ आहे. पुढे, खालीलपैकी कोणता पर्याय देहबोलीचा भाग नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ द बॉडी लँग्वेज? राईट. सिटिंग अँड स्टँडिंग पॉस्चर, उभे राहणे आणि बसण्याचा धब, हँड मुवमेंट म्हणजे हातवारे, फेशियल एक्सप्रेशन म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव, की स्पीच म्हणजे बोलणे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, स्पीच म्हणजे बोलणे. ठीक आहे. नॉट अ पार्ट ऑफ बॉडी लँग्वेज. मग आता स्पीच करताना बॉडी लँग्वेजचा जास्तीत जास्त उपयोग होतो का फेशियल एक्सप्रेशन, हँड मुवमेंट आणि स्टँडिंग अँड सिटिंग पोश्चर, है ना, यामध्ये आपली बॉडी मुवमेंट होत असते. परंतु स्पीच मध्ये काय करतो आपण? आपलं तोंड चालत आहे, है ना, आपला आवाज येत आहे, त्यामध्ये बॉडी मुवमेंट आहेत का? नाही. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन डी करेक्ट आहे. द पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन इज युजफुल फॉर टीचर्स इन क्लासरूम बेस्ड टीचिंग
मेनली बिकॉज वर्गामध्ये शिकवताना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचे शिक्षकांना उपयुक्त ठरते. कारण की त्यामुळे शिकवण्याचा मजकूर अधिक आकर्षक होतो. इट मेक्स द टीचिंग मटेरियल मोर अट्रॅक्टिव्ह. तुम्हालाही माहिती आहे, जसं जसं प्रोजेक्टर आता यूज केले जात आहेत क्लासरूममध्ये, तसं तसं इंटरॅक्शन जास्त वाढत आहे, मुलांची पार्टिसिपेंट्स जास्त वाढत आहेत, बरोबर ना. सो त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. आता यामध्ये काय सांगितलंय की आपल्याला 4 पॉइंट्स दिले आहेत, त्याला आपल्याला काय करायचंय, योग्य कलानुक्रमे लावायचं, म्हणजे एक योग्य क्रमानुसार लावायचं. ठीक आहे. काय काय दिले बघा, टेलिव्हिजन दिले, टेलिग्राफ, रेडिओ, प्रिंट प्रेस. राईट. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. आधी प्रिंट प्रेस, मग आलं टेलिग्राफ, त्याच्यानंतर इंट्रोड्यूस झालं आपलं रेडिओ, आणि सगळ्यात शेवटी आलेलं आहे टेलिव्हिजन. राईट. सो कम्युनिकेशन करण्यासाठी जे हे साधने आहेत सर्व, हे काळानुसार कसे कसे आले आहेत हे सांगायचं होतं. राईट. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. भारतातील प्रसार माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ... ने किंवा नी प्रमाणित केले आहे. ॲडव्हर्टायझर्स, कॉन्स्टिट्यूशन, ओनर की प्रोफेशनल्स. सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ऑफ अ मीडियम इन इंडिया इज गॅरंटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन. आता हे प्रश्न 2011 मध्ये दुसरी जी एक्झाम झाली होती ना, डिसेंबर अटेम्प्ट वाली, त्या एक्झामिनेशनचे प्रश्न बघतोय आपण कम्युनिकेशन वरती. काय विचारलंय, ॲज वी मूव्ह फ्रॉम इंटरपर्सनल टू मास कम्युनिकेशन, दोन व्यक्तीमधील संज्ञापनापासून जनसंज्ञापर्यंतच्या संज्ञापन प्रवासामध्ये संदेश कमी रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसाद तात्काळ मिळत जातात. की ऑप्शन बी, संदेश कमी रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादांची तात्कालिकता कमी होत जाते. की ऑप्शन सी, संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसाद ही तात्काळ मिळत जातात. की ऑप्शन डी, संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादांची तात्कालिकता कमी होत जाते. राईट आन्सर आहे ऑप्शन डी. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. विधान काय म्हणतायत, तुम्ही संज्ञापन करू शकत नाही असे होत नाही. बी, मौनातूनही संज्ञापन होते. सी, माध्यमातील अडथळ्यामुळे संदेश ग्रहणावर परिणाम होतो. ऑप्शन डी, संदेश हा माध्यम वैशिष्ट्यांच्या निरपेक्ष असतो. राईट आन्सर आहे ऑप्शन डी. खालीलपैकी कोणते विधान संज्ञापन आणि संस्कृतीमधील नात्याचे अचूक वर्णन करते, है ना. ऑप्शन सी आहे त्याचा राईट आन्सर, म्हणजे संज्ञापन आणि संस्कृती एकमेकावर अवलंबून असतात. अलग लक्षात, संज्ञापन आणि संस्कृती हे एकमेकावरती अवलंबून असतात, त्यामुळे यांचं नातं जे आहे हे कमी जास्तीचं नसून इक्वली इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज और आर एक्झाम्पल ऑफ वर्बल कम्युनिकेशन, रायटिंग, लिसनिंग, रीडिंग, स्पीकिंग. राईट. खालीलपैकी आपल्याला काय करायचंय, काय शब्द संज्ञापनाची किंवा संज्ञापनाची उदाहरणे आहेत. लिहिणे, ऐकणे, वाचणे की बोलणे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत स्क्रीनवरती, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण उत्तर देऊ शकता बरं का, हे लक्षात ठेवा. राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे. आधी 1 म्हणजे काय, लिहिणे, रायटिंग. मग 3 म्हणजे काय, रीडिंग. त्यानंतर 4 म्हणजे काय, स्पीकिंग. आणि त्यानंतर काहीच नाही. ठीक आहे. सो हे 3 जे आहेत हे करेक्ट स्टेटमेंट आहे. पुढे, नव्या माध्यमातील खालील संज्ञापन सुविधाची कालानुसार किंवा कालक्रमानुसार संगती लावा. ट्विटर, होमटेल, यूट्यूब आणि फेसबुक. थेरी लेक्चरमध्ये आपण याचं कव्हर केलेलं आहे बरं का, तुम्ही पाहून घ्या, थेरी लेक्चर कव्हर होईल तुमचं. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे. हॉटमेल, त्यानंतर फेसबुक, त्यानंतर तुमचं काय म्हणतात त्याला, यूट्यूब, आणि त्यानंतर ट्विटर. ठीक आहे. व्हॉट इज द मोटो ऑफ दूरदर्शन, दूरदर्शनचे घोष वाक्य कोणते. बहुजन हिताय, बहुजन सुखाय
की अहर्निश सेवामहे, की सत्यमेव जयते, की सत्यम शिवम सुंदरम. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. बहुतांश लोकांना वाटत असेल की बहुजन हिताय बहुजन सुखाय. ठीक आहे, बट ऍक्च्युली दूरदर्शनचं आहे सत्यम शिवम सुंदरम. राईट. 2013 मधला हा प्रश्न आहे कम्युनिकेशन वरती. खालीलपैकी संज्ञापनाच्या कोणत्या प्रकारात प्रेषक व ग्राहक फारच क्वचित एकाच स्थळ काळात एकमेकांसोबत असतात आणि एकमेकांसोबतच संदेशाची देवाणघेवाण लक्षणीयरित्या करीत असतात. ठीक आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ कम्युनिकेशन द सेंडर अँड रिसिव्हर व्हेरी रेअरली शेअर द सेम टाइम अँड स्पेस कंटिन्युम अँड इंटरॅक्ट इन अ कन्सिडरेबल वे. हे कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे, कुठल्या टाईपचं कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. इंटरपर्सनल आहे, ग्रुप कम्युनिकेशन आहे, मास कम्युनिकेशन आहे की व्हर्बल कम्युनिकेशन आहे. तर याचं राईट आन्सर आहे ते आहे मास कम्युनिकेशन. ठीक आहे, कारण यामध्ये सेंडर आणि रिसिव्हर खूप रेअरली एकाच वेळेला एकमेकांसमोर येऊन इंटरॅक्ट करत आहेत, है ना. रेअरली म्हणजे जवळपास नाहीच्या संबंधातच आहे. तर त्यामुळे मास कम्युनिकेशन याचा उत्तर करेक्ट असणार आहे. आपण सर्वसाधारणपणे आणि नकळत सशब्द संदेशापेक्षा शब्दविरहित संदेशावर जास्त विश्वास ठेवतो, कारण we generally and unknowingly tend to believe non-verbal clues more than verbal clues of a person because सशब्द संदेश समजायला सर्वसाधारणपणे कठीण असतात, की शब्दविरहित संदेश सशब्द संदेशापेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात, म्हणजे नॉन व्हर्बल क्लूज आर मोर इनव्हॉलंटरी दॅन व्हर्बल, की सशब्द संदेश फार संस्कृती सापेक्ष असतात, की शब्दविरहित संदेशावर फार चांगले नियंत्रण ठेवता येते, है ना. राईट आन्सर आहे ऑप्शन बी. शब्दविरहित संदेश सशब्द संदेशापेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात. नॉन व्हर्बल क्लू जे आहेत मोर इनव्हॉलंटरी असतात व्हर्बल पेक्षा. राईट. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. खालीलपैकी कोणत्या गोष्टी निशब्द संज्ञापनाची उदाहरणं आहेत. ग्रंट, हुकार, इमोटिकॉन, लेटर म्हणजे पत्र की साइन. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत ओनली 1 and 2 करेक्ट, ओनली 2 and 4 करेक्ट, ओनली 2, 3 and 4 करेक्ट की ओनली 1, 2 and 4 करेक्ट. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी 1, 2 and 4 ओनली. Which year marked the arrival of private satellite television channels in India? भारतात खाजगी मालकीच्या उपग्रह दूरचित्रवाहिन्या कोणत्या वर्षी दिसू लागल्या? 1982, 85, 91 की 95? तर राईट आन्सर आहे 1991. 91 मध्ये जे आहे हे सॅटेलाइट थ्रू
है ना, प्रायव्हेट सॅटेलाइट थ्रू टेलिव्हिजन चॅनल जे आहे ते आपल्याला दिसू लागले. आता हा 2013 मध्ये जी दुसरी एक्झामिनेशन झाली होती त्यामधले प्रश्न बघणार आहोत आपण. द इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन इज युजली डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ. संज्ञापनाची परिणामकारकता सर्वसाधारणपणे कशाच्या आधारे ठरवली जाते? प्रतिसादाचा दर्जा, प्रेषकाचे हेतू आणि निकष, माध्यमाचा सुयोग वापर की संदेशाचा सोपेपणा, है ना. तर यामध्ये प्रेषकाचे हेतू आणि निकष यावरून कळतं आपल्याला की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे आहे ते त्याचं बेसिस जे आहे ते सेंडरचं इंटेन्शन आणि क्रायटेरिया आहे. ठीक आहे, तेव्हाच आपण सांगू शकतो की हे काय आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे. पुढे स्वसंवाद, संवाद, गट संज्ञापन आणि जनसंज्ञापन हे संज्ञापनाचे प्रकार कोणत्या निकषावर बेतलेले आहेत? मीडियम युज्ड फॉर कम्युनिकेशन म्हणजे संज्ञापनासाठी वापरलेले माध्यम, की सहभागी घटकामधील संदेशाचे स्वरूप म्हणजेच फॉर्म ऑफ मेसेज एक्सचेंज बिटवीन द पार्टिसिपेंट्स, की सी नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स इन कम्युनिकेशन म्हणजे संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या, की डी संज्ञापनाचा सामाजिक संदर्भ. राईट, त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, संज्ञापनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या जी आहे याच्यावरून आपण ठरवतो की हे इंटरपर्सनल आहे, इंट्रापर्सनल आहे, ग्रुप आहे की मास कम्युनिकेशन आहे. राईट, ते कशावर डिपेंड आहे, किती लोक त्या कम्युनिकेशन मध्ये आहेत त्यावरती. पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? बरोबर, टेलिव्हिजन टीआरपी, न्यूजपेपर रॅम, वेबसाईट हिट्स की फिल्म बॉक्स ऑफिस. इनकरेक्ट पेअर सांगायचं. इनकरेक्ट पेअर कुठला याच्यामध्ये? न्यूजपेपर आणि रॅम. ठीक आहे, हे चुकीचं आहे. न्यूजपेपर आणि रॅमचा काहीही एक संबंध नाही. ठीक आहे, पुढीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात प्रतिसाद किंवा प्रत्याभरण तुलनेने संथ, कमकुवत आणि अप्रत्यक्ष पद्धतीने येतो? दोन व्यक्तीमधील संवाद, गट संज्ञापन, जनसंज्ञापन की निशब्द संज्ञापन. कुठला आहे? मास कम्युनिकेशन. संज्ञापन म्हणजे इथं कम्युनिकेशन आलेलं आहे. संप्रेषण म्हणा, संज्ञापन म्हणा, ठीक आहे, कम्युनिकेशनचा अर्थ सेम आहे. ठीक आहे, तर मास कम्युनिकेशन त्याला म्हटलं जातं. करेक्ट, चूज द करेक्ट मॅच. सायकोलॉजिकल बॅरियर, सिम्बॉल, कल्चरल बॅरियर्स, सिलेक्टिव्ह लिसनिंग, टेक्नॉलॉजिकल बॅरियर, व्हॉइस डिस्रप्शन. ठीक आहे, आपल्याला या ऑप्शन्स पैकी सांगायचं आहे कुठलं बरोबर आहे. तर यामध्ये ऑप्शन सी बरोबर आहे, म्हणजेच फक्त तिसरी जी जोडी आहे ती बरोबर आहे. टेक्नॉलॉजिकल बॅरियर, व्हॉइस डिस्रप्शन. ठीक आहे. When the teacher uses a video clip, a sound clip or PowerPoint presentation in classroom teaching, the communication can be best described as. जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृकश्राव्य, ध्वनिफीत आणि पॉवर पॉइंट सादरीकरण वापरतात तेव्हा त्या संज्ञापनाचे म्हणजे संप्रेषणाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढीलपैकी कशाने करता येईल? है ना, मास कम्युनिकेशन, टेक्नॉलॉजिकल कम्युनिकेशन, व्हिज्युअल कम्युनिकेशन की मेडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन. है ना, तर याचा राईट आन्सर आहे मेडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन. कारण शिक्षक काय करतो आहे, व्हिडिओ क्लिपर, साऊंड क्लिप, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन यूज करत आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. राईट, मग हा जो कम्युनिकेशन आहे तो कुठला कम्युनिकेशन असणार आहे? मेडिएटेड ग्रुप कम्युनिकेशन. ग्रुप कम्युनिकेशन तर आहेच, परंतु यामध्ये कशाचा तरी वापर केलेला आहे, है ना, टीचिंग टूल्सचा वापर केलेला आहे जेणेकरून हे कम्युनिकेशन होत आहे विद्यार्थी शिक्षक मध्ये. राईट, तर 15 मधला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते निशब्द संज्ञापनाचे उदाहरण नाही? निशब्द संज्ञापन म्हणजे कुठलं? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. लेटर रायटिंग, फेशियल एक्सप्रेशन, पेस ऑफ स्पीकिंग की सायलेन्स. ऑब्विसली राईट आन्सर आहे त्याचं लेटर रायटिंग, कारण हे व्हर्बल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं नाही. राईट, त्यामुळे याच्यात काय विचारलं की कुठला नाही असं विचारलं, त्यामुळे लेटर रायटिंग येतो कारण तो व्हर्बल आहे. कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंवाद, दोन व्यक्तीमधील संवाद, गट संज्ञापन
व संज्ञापन असे वर्गीकरण करता येते. मीडियम ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संज्ञापनाचे माध्यम, संज्ञापनात सहभागी व्यक्तींची संख्या, संज्ञापनातील संदेश व आशय की संज्ञापनाचा हेतू. तर याचा राईट आन्सर आहे नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स इन द कम्युनिकेशन. बघा 2015च्या आधी जी एक्झामिनेशन झाली होती 2013 मध्ये सेकंड एक्झामिनेशन झाली होती, त्यामध्ये हा एक्झॅक्टली सेम प्रश्न विचारला गेला होता. सो रिपीट क्वेश्चन होतात, त्यामुळे PYQचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली असाच प्रश्न एक्झामिनेशन मध्ये विचारला होता 2013च्या, ज्यामध्ये विचारलं होतं की आपण संज्ञापनाचं वर्गीकरण है ना कुठल्या बेसिसवरती करतो. तर नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स, सहभागी व्यक्तींची संख्या किती आहे त्यावरून आपण ठरवतो. 2 असेल तर इंटरपर्सनल, 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतील तर ग्रुप कम्युनिकेशन, आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात असतील जसे की एका सिटी मधले लोक असतील, एका गावातले लोक असतील, तर त्याला मास कम्युनिकेशन म्हटलं जातं. पुढील प्रश्न, वृत्तवाहिन्यांच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज या संज्ञेचे खालीलपैकी सर्वात योग्य वर्णन कोणते? मुख्यत्वे धक्कादायक व हिंसक घटनेशी संबंधित बातमी, मुख्यत्वे छुप्या कॅमेऱ्याने टिपलेल्या घटनेशी संबंधित बातमी, की नुकत्याच कळलेल्या महत्त्वाच्या घटनेशी संबंधित छोटी आणि विकसनशील बातमी, की राजकीय भ्रष्टाचाराच्या शोध व चौकशीवर. ठीक आहे, तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी. ठीक आहे, म्हणजेच काय, नुकत्याच कळलेल्या महत्त्वाच्या घटनेशी संबंधित छोटी आणि विकसनशील बातमी. ठीक आहे, बघा ब्रेकिंग न्यूज याच्यामध्ये जे विचारलंय है ना, ही जी संज्ञा आहे बरोबर, या संज्ञेचा उपयोग असा एकदम ताज्या असतील, नुकत्याच घडलेल्या गोष्टी असतील, सध्या सुरू असलेल्या घटना असतील है ना, किंवा विकसित होत असलेल्या महत्त्वाच्या घटना असतील, याबद्दलची बातमी देण्यासाठी यूज केला जातो, त्याला म्हणतात ब्रेकिंग न्यूज. राईट, आणि ही जी बातमी असते हे पूर्णपणे पूर्ण माहिती नसते, केवळ जी गोष्ट अगोदर आलेली आहे, प्राथमिक माहिती आलेली आहे, त्याच्या आधारावरती ही बातमी दिली जाते आणि वेळोवेळी दिली जाते, त्याला ब्रेकिंग न्यूज असं म्हटलं जातं. ठीक आहे, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ 1980s इन द कंटेक्स्ट ऑफ टेलिव्हिजन इन इंडिया? भारतातील दूरचित्रवाणीच्या संदर्भात 1980च्या दशकाचे महत्त्व काय आहे? भारतात दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात, की भारतात दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी DTH सेवेची सुरुवात, की दूरदर्शनाच्या जाळ्याच्या वेगाने विस्तार, की खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या भारतात परवानगी है ना. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, रॅपिड एक्सपान्शन ऑफ दूरदर्शन नेटवर्क. 1980 मध्ये किंवा या दशकामध्ये भारतातील जी दूरचित्रवाणी आहे है ना, त्याच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो, कारण या काळामध्ये दूरदर्शन हे जे आहे, हे जे सार्वजनिक प्रसारण केंद्र आहे है ना, याचे जाळे झपाट्याने विस्तारले होते. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर आहे. सर्वसाधारण परिषद कक्षामध्ये असलेली बसण्याची गोलमेज बैठक रचना कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन देते? वन डिरेक्शनल कम्युनिकेशन, मोर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमॉंग्स पार्टिसिपेंट्स, टॉप डाऊन कम्युनिकेशन की बॉटम अप कम्युनिकेशन है ना. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे मोर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमॉंग्स्ट पार्टिसिपेंट्स. ठीक आहे, कारण राऊंड टेबल सिटिंग असेल अरेंजमेंट बरोबर ना, तेच आपल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे है ना. राऊंड टेबल सिटिंग अरेंजमेंट ही एक अशी पद्धत आहे जिथे बैठक रचना जी आहे ती सर्व सहभागी व्यक्तींना समान स्तरावर बसण्याची संधी देते, आणि यामध्ये कोणतीही व्यक्ती प्रमुख जागी नसते बरोबर. त्यामुळे इथं सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा समान अधिकार दिला जातो किंवा संधी दिली जाते. यामध्ये 2 वे है ना किंवा इंटरॅक्टिव्ह हेही कम्युनिकेशन होतं.
चर्चा असेल, है ना, निर्णय प्रक्रिया असेल, बरोबर, हे पूर्णपणे ट्रान्सपरंटली होतं. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, हे कसं असतं, सहभागी व्यक्तीमधील आंतरक्रियात्मक संज्ञापन असतं. शिकवताना पॉवर पॉईंट सादरीकरणाचा वापर केल्यामुळे संज्ञापनाले कोणते आयाम नव्याने मिळतात? ठीक आहे, ओनली व्हिज्युअल, ओनली ऑडिओ, ऑडिओ ॲज वेल ॲज व्हिज्युअल, की ऑडिओ व्हिज्युअल अँड इंटरॅक्टिव्ह? तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी, श्राव्य, दृश्य आणि आंतरक्रियात्मक. ठीक आहे, कारण बघा, पॉवर पॉईंट सादरीकरण जर म्हटलं, है ना, स्पष्टीकरण जर म्हटलं, तर याचा वापर शिक्षण प्रक्रियेत केल्यामुळे एकापेक्षा जास्त संज्ञापन आयाम जोडले जातात. जसं की ऑडिओ आहे, व्हिज्युअल आहे, इंटरॅक्शन आहे, बरोबर. तर या तिन्ही जास्तीत जास्त याच्यामध्ये गोष्टी इन्व्हॉल्व होऊन जातात. त्यामुळे ऑप्शन डी आपलं करेक्ट आहे. दोन व्यक्तीमधील समोरासमोरील संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर मी अगोदर तुम्हाला राईट आन्सर सांगतो, मग एक्सप्लेन करतो. तो आहे शब्दरूप चिन्हे व खुणांचे प्रमाण व वैविध्य जास्त असते. बरोबर. दोन व्यक्तीमध्ये फेस टू फेस संवाद जेव्हा होतो तो वर्बल असतो आणि वर्बल नॉन वर्बल सुद्धा असू शकतो, है ना. ते दोन्ही प्रकारच्या चिन्हावर आधारित असतं. पण यामध्ये नॉन वर्बल कम्युनिकेशनचं प्रमाण जे आहे, है ना, किंवा त्याची परिणामकारकता जी आहे आणि वैविध्य जे आहे ते अधिक असते. राईट. त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर आहे. आता हे प्रश्न आहेत 2016च्या एक्झामिनेशन मधले. खालीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात वेगवान, लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद प्रत्याभरण मिळण्याची क्षमता सर्वाधिक असते? ठीक आहे, मास कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन, इंटरपर्सनल की इंटरग्रुप? तर ती आहे इंटरपर्सनल. ठीक आहे, ती कुठली आहे? इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे. पुढे, आयडेंटिफाय इनकरेक्ट पेअर ऑफ मीडिया अँड इट्स परफॉर्मन्स इंडिकेटर्स फ्रॉम द फॉलोइंग. प्रसार माध्यमे व बाजारपेठेतील त्यांच्या कामगिरीचा निर्देशक यांची खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? न्यूजपेपर सर्क्युलेशन, सिनेमा बॉक्स ऑफिस, टेलिव्हिजन टीव्हीटी आणि रेडिओ आरओडी. तर याचं राईट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे, रेडिओ आरओडी. ठीक आहे, कारण हे चुकीचं आहे, असं चुकीची जोडी आहे असं म्हटलं जातं. राईट. एफ एम रेडिओच्या संदर्भात एफ एम या लघुरूपाचा विस्तार काय आहे? फ्रिक्वेन्सी मॅनिप्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, फायडेलिटी मॉडिफायर की फायडेलिटी मॉड्युलेशन? तर ते आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. पुढे, एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकांकडे तोंड करून बसलेली असतात. अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते? है ना, सिमिलर क्वेश्चन आहे. तर तो आहे गिव्ह मोर कम्युनिकेशन पॉवर टू टीचर फॉर कंट्रोल. ठीक आहे, एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकवण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळवण्याचे सर्वात सोपे व जलद असे स्रोत कोणते? बॉडी लँग्वेज ऑफ स्टुडंट, क्वेश्चन आस्क्ड बाय स्टुडंट, क्वालिटी ऑफ क्लास नोट्स टेकन बाय देम की असाइनमेंट सबमिटेड बाय देम ऑन अ टॉपिक? तर त्याचा राईट आन्सर आहे बॉडी लँग्वेज ऑफ स्टुडंट. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ CBFC? CBFCचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे इन इंडियन फिल्म कंटेक्स्ट. ठीक आहे, इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियन फिल्म, है ना. भारतीय चित्रपटाच्या दृष्टिकोनातून CBFC याचा फुल फॉर्म काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग ते सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सरशिप आहे की सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन आहे? ठीक आहे, बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. पुढचा प्रश्न बघा, इन द कंटेक्स्ट ऑफ जर्नलिझम, जर्नलिझमच्या कंटेक्स्टमध्ये व्हॉट इज मीन्ड बाय पेज 3? ओके, सो न्यूजमध्ये जे न्यूजपेपर जो असतो त्यामध्ये पेज 3 चा अर्थ काय आहे असं विचारलेलं आहे ना. पेज 3 वरती काय असतं? हार्ड न्यूज अबाउट पॉलिटिक्स, सोसायटी हे असतं, की सॉफ्ट स्टोरीज असतात अबाउट दी सोशल अँड पर्सनल लाईफ, की रेप, मर्डर याच्या
क्राईमच्या अंतर्गत हे न्यूज दिलेल्या असतात 3rd पेजवरती, की इन्व्हेस्टिगेशन किंवा ॲनालिसिस न्यूज दिलेल्या असतात पेज 3 वरती. ठीक आहे, तर सर्वांनी याचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज अ सॉफ्ट स्टोरीज, है ना, जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या पर्सनल लाईफवरती, सोशल लाईफवरती, है ना, हे जे नॉर्मल स्टोरीज असतात, एंटरटेनिंग स्टोरीज, हे पेज 3 वरती दिलेले असतात. इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर जनरेटेड टाइप्ड टेक्स्ट, आयडेंटिफाय द ऑड नॉन वर्बल क्लू फ्रॉम द फॉलोइंग, है ना, कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये, बरोबर, जो टेक्स्ट असतो, है ना, त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी जो नॉन वर्बल, ऑड नॉन वर्बल क्लू जो आहे तो कुठला आहे असं विचारलेलं आहे. बरोबर, बोल्ड, इमोटिक, इटॅलिक की अंडरलाइन्ड. 10 सेकंड मध्ये सर्वांना सांगायचं आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज इमोटिक. ठीक आहे, पुढे बघा, फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ ॲडव्हर्टायझर, है ना, जो ॲडव्हर्टायझर असतो जाहिरात देणारा, है ना, त्याच्या पर्स्पेक्टिव्हने, त्याच्या दृष्टिकोनातून, व्हॉट इज द अल्टिमेट क्रायटेरिया ऑफ सक्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ॲज अ कम्युनिकेशन, है ना, कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये जे सक्सेसफुल ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याचा क्रायटेरिया काय असायला पाहिजे ॲडव्हर्टायझरच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, द ॲड इज रिमेंबर्ड बाय द लार्ज जनरल पब्लिक, जे जनरल पब्लिक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांनी ती ॲड लक्षात ठेवली पाहिजे. The ad is accepted and internalized by the target group, है ना, कि the ad is aesthetically liked by a large general public, कि the ad is discussed by target group. ठीक आहे, यापैकी कुठला असा जो टार्गेट आहे तो फुलफिल झाला तर असं बोलू शकतो की ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे. सो ऑप्शन बी इज द मोस्ट रिलेव्हंट आन्सर. जी ॲड आहे ते इंटरनलाइज केलं पाहिजे, है ना, प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. जे टार्गेट ग्रुप आहे, जे पब्लिक आहे, त्या सर्वांनी ती ॲड ॲक्सेप्ट केली पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच बोलू शकतो की आपण ही ॲड सक्सेसफुल झालेली आहे. पुढे बघा, डेनिस मॅकवेल, मोठा प्रश्न आहे त्यामुळे हा पेजवरती लहान दिसतोय. डेनिस मॅकवेल डिफाइन्स कम्युनिकेशन ॲज अ प्रोसेस विच इन्क्रीजेस कम्युनॅलिटी, है ना. डेनिस मॅकवेल काय म्हणतात की कम्युनिकेशन काय आहे, कम्युनिकेशन जे आहे ते आहे कम्युनॅलिटीला इन्क्रीज करतं अशी एक प्रोसेस आहे. बरोबर, बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स, परंतु असे एलिमेंट सुद्धा हवे आहेत कम्युनॅलिटीचे फॉर इट टू अकर ॲट ऑल, है ना, त्याला सक्सेसफुल बनवण्यासाठी काही एलिमेंट सुद्धा हवे असतात, है ना. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी लॉजिकल रिझनेबल इन्फरन्स ऑफ दिस डेफिनेशन. आता या डेफिनेशन वरून कुठलं इन्फरन्स, जे अनुमान जे आहे ते आपण लावू शकत नाही. बरोबर, कम्युनिकेशन डिपेंड्स ऑन कल्चर लोकेटेड ॲट व्हेरियस लेवल्स. कम्युनिकेशन जे आहे, संप्रेषण जे आहे ते वेगवेगळ्या स्तरावरती असू शकतं, है ना, की सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, राईट, की सेंडर जो आहे, संप्रेषण करणाऱ्यामध्ये जो मेसेज देणारा आहे तो जास्ती महत्त्वाचा आहे कम्युनिकेशनमध्ये. की कम्युनिकेशन इंट्रोड्युसेस अ चेंज इन सेंडर अँड रिसिव्हर, की कम्युनिकेशन क्रिएट्स अ शेअर्ड सिम्बॉलिक एन्व्हायरमेंट. ठीक आहे, मॅकवेल, डेनिस मॅकवेल यांची जी डेफिनेशन आहे याच्या आधारावरती, है ना, कुठलं एक लॉजिकल रेफरन्स इन्फरन्स जो आहे तो आपण लावू शकत नाही असं म्हटलेलं आहे. बरोबर, सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, असं लॉजिक या आपण सेंटेन्स मधून किंवा या डेफिनेशन मधून लावू शकत नाही. बिकॉज सेंडर अँड रिसिव्हर बोथ आर इम्पॉर्टंट. बरोबर, कारण यामध्ये डेफिनेशन मध्ये सांगितले की बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स, है ना, ऑफ कम्युनॅलिटी, म्हणजे रिसिव्हर आणि सेंडर दोन्हीही इम्पॉर्टंट. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन इन फ्रंट ऑफ यू, यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. काय म्हणतो पहिला प्रश्न? पहिला प्रश्न सांगतो की तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल आर एक्झाम्पल्स ऑफ डॉट 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 कम्युनिकेशन. ठीक आहे, ट्रॅफिक सिग्नल तुम्ही पाहता रोडवरती, रेड, येल्लो, ग्रीन, है ना. सो ते जे ट्रॅफिक सिग्नल आहे ते ट्रॅफिक सिग्नल आपल्याला काहीतरी डायरेक्शन देतो, है ना, किंवा आपल्याला काहीतरी मेसेज देतं. जेव्हा रेड सिग्नल असतं तेव्हा थांबायचं, येल्लो सिग्नल असतं तेव्हा अलर्ट राहायचं,
आणि ग्रीन सिग्नल असतं तेव्हा यू कॅन गो, है ना, यू कॅन मूव फॉरवर्ड. बरोबर. सो हे आपल्याला काहीतरी संदेश देतोय, कम्युनिकेट करतोय काहीतरी. हे कम्युनिकेशन जे आहे आपल्यामध्ये आणि ट्रॅफिक सिग्नलमध्ये, हे कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? हे मास कम्युनिकेशन आहे, हे नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे, वर्बल कम्युनिकेशन आहे, की वन टू मेनी आहे? ठीक आहे. एव्हरीवन आन्सर द्यायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये. या ठिकाणी तुमचा काउंटडाऊन जो आहे तो स्टार्ट झालेला आहे. ओके, within these seconds you have to answer in a comment box, and the right answer is option B. ते कुठला आहे? ते नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे. मास कम्युनिकेशन असेल, वर्बल, वन टू मेनी किंवा नॉन वर्बल सुद्धा, हे सर्व आपण वन बाय वन बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की वाय नॉन वर्बल कम्युनिकेशन इज द करेक्ट आन्सर. अकॉर्डिंग टू डॉक्टर डेवल, कम्युनिकेशन मीन्स व्हॉट ना. आता यामध्ये ॲक्च्युअल आन्सर वेगळा आहे आणि आन्सर की मध्ये याचा आन्सर वेगळा दिलेला आहे. ठीक आहे. सो यामध्ये डेवलच्या अकॉर्डिंग कम्युनिकेशन काय आहे? शेअरिंग ऑफ आयडियाज आहे, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स आहे, परसेप्शन आहे, की शेअरिंग ऑफ इमोशन्स आहे, है ना. काउंटडाऊन यू कॅन सी इन द राईट कॉर्नर, है ना. टॉप साईडला राईट कॉर्नरला तुम्ही काउंटडाऊन पाहू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर करू शकता. ठीक आहे. सो विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज द करेक्ट अँड ॲप्रोप्रिएट आन्सर ऑफ द क्वेश्चन? व्हॉट इज द क्वेश्चन? डॉक्टर डेवलच्या मते संप्रेषण म्हणजे काय आहे? संवाद म्हणजे काय आहे? ओके, मग ते विचारांची देवाणघेवाण आहे, अनुभवांचं देवाणघेवाण आहे, धारणा म्हणजे परसेप्शन आहे, की इमोशन्सचे देवाणघेवाण आहे, भावनांची देवाणघेवाण. ठीक आहे. So without taking much time, let's discuss the answer. Answer is option B. B is the correct answer. But according to the answer key examination नुसार perception is the correct answer. Next question is customers coming to mall and sharing some common interest, है ना? And group based activities are steadily increasing. This is the example of what group? ठीक है. ओपन ग्रुप, क्लोज ग्रुप, पीर टू पीर और हेरार्कियल. यामध्ये असा प्रश्न विचारला आहे की जे कस्टमर्स आहेत, जे ग्राहक आहेत ना, ते मॉलमध्ये येत आहेत, है ना, आणि एक कॉमन इंटरेस्ट, त्यांचं कॉमन असं काहीतरी आहे जे की शेअर करतायत. ठीक आहे. काहीतरी सामायिक स्वारस्य आहे त्यांच्यामध्ये, इंटरेस्ट आहे, है ना. आणि एक ग्रुप बेस्ड म्हणजे ग्रुपनुसार अशी ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालू आहेत आणि ती वाढत चाललेली आहे. ठीक आहे. मग हे जे पूर्ण प्रोसेस आहे, या प्रोसेसला कुठला ग्रुप म्हटलं जातं? ओपन ग्रुप, क्लोज्ड ग्रुप, पीर टू पीर की हेरार्की? ओके, आय एम स्टार्टिंग द काउंटडाऊन. Countdown has started. You have to tell the answer in the comment box. What will be the correct answer? Closed or open, peer to peer or hierarchical? Correct answer is what? Peer to peer. Option C is the correct answer. I think एक्झाम मध्ये ऑप्शन ए हे आन्सर दिलेला आहे करेक्ट, परंतु राईट आन्सर इज पीर टू पीर. ओके. समटाइम्स मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिव्हर्स आर. कधी कधी मास मीडिया जी आहे, ती जी पद्धत आहे न्यूजची वगैरे, ही कधी कधी लोकांना मिसलीड करत असते. ठीक आहे, दिशाभूल करत असते. मग ती कशी दिशाभूल करते किंवा काय रिझन आहे? रिसिव्हरचा असं कुठला गुण आहे ज्यामुळे की काय होतं, सर्व जो हेतू आहे किंवा मास मीडियाचा जो मेसेज आहे तो त्यांना कळत नाही. ठीक आहे. मग यामध्ये काय रिझन आहे? मग ते हेट्रोजेनस असतात लोक, किती लोक लार्ज नंबर मध्ये आहेत, किती लोक जास्तीत जास्त इलिटरेट आहेत, की ती लोक क्रिटिकल आहेत. ठीक आहे. राईट ऑप्शन काय आहे ते सर्वांनी विचार करून उत्तर द्यायचंय. काउंटडाऊन मी स्टार्ट करतोय. ठीक आहे, लवकर लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करा. Let's discuss the last question of this session.
To select media to teach a lesson to class, teacher should consider objectives of the lesson, age group of students, knowledge about the media to be used, and teaching method, teaching aids, mass media or evaluation system. This question is most of the part is related to the teaching aptitude as well. ठीक आहे. बघा यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याचा जास्त वापर केल्यानंतर टीचर्स इफेक्टिव्ह आहे किंवा स्टुडंट्सला चांगल्या प्रकारे कळणार आहे अशातला तो भाग आहे. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? टीचिंग मेथड, टीचिंग एड, मास मीडिया की इव्हॅल्युएशन सिस्टम. ओके, 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, लवकर लवकर उत्तर द्या सर्वांनी. करेक्ट आन्सर इज टीचिंग एड. टीचिंग एड, आय होप यू मस्ट बी नोइंग टीचिंग एड, है ना. टीचिंग एड काय आहे? जे प्रॉप्स किंवा ज्या गोष्टी आपण यूज करत असतो टू टीच वाईल टीचिंग, दॅट इज मॅप असेल, प्रोजेक्टर असेल, दीज आर द टीचिंग एड्स. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? ओके. वाईल डिफाइनिंग कम्युनिकेशन, ओके, मिलर फोकसेस ऑन डॉट 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 डॉट. ओके, काय सांगितलं या ठिकाणी? मिलर जे आहेत, मिलर है ना, त्यांच्या मते जेव्हा आपण कम्युनिकेशन डिफाइन करत असतो है ना, त्यावेळेस आपण मिलरच्या मते कशावरती फोकस करत असतो? त्या डॉट डॉट डॉटच्या जागी काय आहे? ओके, डॉट डॉट डॉटच्या जागी काय आहे? मग बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर आहे, मेसेज आहे, परसेप्शन आहे की सेंडर आहे, है ना. म्हणजे संप्रेषणाची व्याख्या आपण सांगताना है ना किंवा करताना मिलर कशाकडे लक्ष केंद्रित करतात? मग ते मेसेजवरती, परसेप्शन, सेंडर की जो रिसिव्हर आहे त्याच्या बिहेवियरच्या चेंजवरती. ठीक आहे, काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे मी. सर्वांनी त्या काउंटडाऊनच्या अंतर्गत सांगायचं आहे काय आहे तुमचं राईट आन्सर. ए आहे म्हणजे बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर, जे प्राप्तकर्ता आहे, ज्याला मेसेज मिळणार आहे है ना, त्याचा स्वभाव, त्याचं वर्तन बदल झालं याच्यावरती फोकस करणं म्हणजे कम्युनिकेशनची डेफिनेशन आहे का? किंवा मेसेज म्हणजे जे संदेश आपल्याला पोहोचवायचे तो मेसेज वरती जास्त फोकस केला पाहिजे, की परसेप्शन म्हणजे काय समज तुमची है ना, विचार करण्याची प्रणाली, किंवा सेंडर म्हणजे कोण? जो मेसेज सेंड करणार, जो संदेश पाठवणारा आहे है ना. तर मिलरच्या मते बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर म्हणजे जो रिसिव्हर आहे, जो प्राप्तकर्ता आहे, त्याच्या वर्तनामधला बदल याच्यावरती जास्त फोकस केला जातो वाईल डिफाइनिंग द कम्युनिकेशन. कम्युनिकेशनची व्याख्या सांगताना मिलर कशावरती जास्त फोकस करतात? तर मिलर फोकस करतात रिसिव्हरच्या बिहेवियरच्या चेंजवरती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन त्याचप्रमाणे तुम्हाला करायचा आहे आन्सर. काउंटडाऊन दिला जाईल, काउंटडाऊनच्या अंतर्गत तुम्हाला सांगायचं तुमचं कमेंट बॉक्समध्ये आन्सर. ओके, बघा, आणि त्यासोबतच जितके तुमचे राईट आन्सर्स असतील त्याला 2 मार्क्स आहेत. जर तुमचा एक राईट आन्सर असेल तर 2 मार्क, 2 असतील तर 4 मार्क, 3 असतील तर 6 मार्क्स, है ना. अशा प्रकारे तुमचा जितका स्कोर असेल तो स्कोर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ठीक आहे, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कमेंट बॉक्समध्ये सर्वांचे आन्सर येणं खूप गरजेचं आहे. बघा, सिरियल फंक्शन ऑफ सेंडर इन कम्युनिकेशन सायकल आर ॲज फॉलोज, है ना. सिरियल फंक्शन ऑफ सेंडर म्हणजे सेंडर जेव्हा मेसेज सेंड करतो कम्युनिकेशन मध्ये, त्यापासून ते पूर्ण संप्रेषणाची, कम्युनिकेशनचा जो सायकल आहे, जी प्रोसेस आहे है ना, त्याचे स्टेप्स कशा प्रकारे असतील असा थोडक्यात हा प्रश्न आहे. मग ऑप्शन ए काय म्हणतोय? कलेक्शन, त्यानंतर फॉर्म्युलेशन, मग एन्कोडिंग अँड देन प्रोजेक्शन. और द सेकंड ऑप्शन विच इज सेइंग रिसिविंग, पहिलं रिसिविंग, मग डिकोडिंग, मग इंटरप्रिटेशन अँड देन प्रोजेक्शन. की ऑप्शन सी, पहिलं रिसिव्ह, मग फॉर्म्युलेट, मग डिकोड अँड देन प्रोजेक्शन. की ऑप्शन डी, पहिलं इनकोड, मग फॉर्म्युलेट करणं, मग डिकोड करून प्रोजेक्शन करणं, है ना. मग या चारीपैकी कुठलं करेक्ट आन्सर आहे हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, ट्राय करायचं आहे. चुकलं तरी हरकत नाही, काहीही हरकत नाही चुकलं तरी. आपण चुकलो तरी या ठिकाणी तुम्हाला तुमची चूक सुधारण्याचा पूर्ण एक चान्स आहे. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठलाही चान्स मिळणार नाही. सो चुका आत्ताच सुधारा आणि त्याला पक्का करा, है ना, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ऑल राईट, सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर अपार्ट फ्रॉम दिस ऑल 4 ऑप्शन्स?
not apart from these four following options. Okay, option E is the correct answer. पहिलं collection, ठीक आहे, then formulation, then encoding and then projection. okay, पुढचा प्रश्न बघा. Component of communication cycle are sender, message, receiver and dot dot dot. या डॉट डॉट डॉटच्या ठिकाणी काय असेल? नॉइज आहे, मीडिया आहे, बॅरियर्स आहे की फीडबॅक आहे? ठीक आहे, यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. सो मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर काय असू शकतं ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ना. मग ते नॉइज असेल, मीडिया असेल, बॅरियर्स असतील किंवा फीडबॅक असेल, द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर which is connected or combinedly with what? Sender, message, receiver and that one option. These all combinedly are what? Communication cycle or components of communication cycle. ठीक है? So what will be the correct answer? Feedback. ठीक है? Feedback is the correct answer. Sender असतो, message असतो, receiver असतो आणि feedback असतो. That is the components of communication cycle. Next question is saying which of the following is one of the communications based on the number of parties involved? Personal communication, formal communication, horizontal or informal. ओके, असं कुठलं कम्युनिकेशन आहे, असा कुठला संवाद आहे ज्यामध्ये नंबर ऑफ पार्टीज म्हणजे पार्टीज पक्ष यांची संख्या है ना यावरती आधारित असतो. ठीक आहे, म्हणजे किती संख्येने यामध्ये कम्युनिकेशन झालेलं आहे यावरती आधारित असतं. मग ते पर्सनल कम्युनिकेशन आहे, फॉर्मल आहे, हॉरिझॉन्टल आहे की इन्फॉर्मल आहे? ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचंय. आपलं काउंटडाऊन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. असं कुठलं कम्युनिकेशन आहे ज्यामध्ये की पक्षांची संख्या त्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असते? ओके, so the correct answer is option C, horizontal communication. So what is horizontal communication, what is vertical communication? These are the types which comes in the internal communication. Okay, so internal communication, external communication असे काही कम्युनिकेशनचे टाइप्स असतात. इंटरनल कम्युनिकेशन मध्ये हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल आहे, ते आपण वन बाय वन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन इज characteristics of mass media communication are large number of audiences, heterogeneous audiences, scattered audiences and dot 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 dot. So what is the dot dot dot? Illiterate audiences, noise disturbance, absence of direct feedback or powerful media. प्रश्न काय समजून घ्या अगोदर. प्रश्न असा विचारलाय की जी मास मीडिया कम्युनिकेशन असतं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जे काही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत है ना, त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स एक आहे, हेट्रोजेनस ऑडियन्स एक आहे, स्कॅटर्ड ऑडियन्स एक आहे आणि आणखीन एक आहे, तो ऑप्शन मध्ये कुठला आहे? मग ते इलिटरेट ऑडियन्स आहे, मग ते नॉइज डिस्टर्बन्स आहे, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक आहे की पॉवरफुल मीडिया आहे. ठीक आहे, मग या चारपैकी जे काही राईट आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. दॅट विल बी द करेक्ट आन्सर. मग ते ABCD कुठलाही असू शकतो. ठीक आहे, सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? इलिटरेट ऑडियन्स, नॉइज डिस्टर्बन्स, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक और पॉवरफुल मीडिया. करेक्ट आन्सर विल बी द C. C ऑप्शन इज करेक्ट आन्सर, ऍब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक. सो फर्स्ट ऑफ ऑल सर्वात आधी आपल्याला जाणून घ्यायचंय की मास मीडिया कम्युनिकेशन काय, बरोबर? मास कम्युनिकेशन जे आपल्याला माहिती आहे, मास कम्युनिकेशन म्हणजे अशी कम्युनिकेशन जे की भरपूर जास्त प्रमाणामध्ये जे विखुरलेले असतील, स्कॅटर्ड ऑडियन्स असतील है ना, हेट्रोजेनस ऑडियन्स असतील, यामध्ये होत असतं. म्हणजे एक अशी प्रोसेस आहे कम्युनिकेशनची जी की एक मेसेज ट्रान्समिट करते एका लार्ज नंबर ऑफ पर्सन्सला. ठीक आहे, नंबर ऑफ पीपलला कम्युनिकेट केलं जातं. मग त्यामध्ये इतके जास्त व्यक्ती असतात, इतके जास्त रिसिव्हर्स असतात की त्यांचा फीडबॅक यामध्ये ऍबसेंट असतो.
फीडबॅक त्यांच्याकडून यामध्ये ऍबसेंट असतो. दॅट इज द करेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास मीडिया कम्युनिकेशन. सो दॅट्स वाय ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. म्हणजे मोस्ट ॲप्रोप्रिएट जे आन्सर जे आहे ते ऑप्शन सीच आहे. ठीक आहे. मग इलिटरेट ऑडियन्स, नॉइज डिस्टर्बन्स, पॉवरफुल मीडिया आणि त्यामध्ये ऍब्सन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक हे मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे. कारण बघा की जे मास मीडिया कम्युनिकेशन जे होतं, जे की मोठ्या प्रमाणामध्ये होतं, मग त्यामध्ये स्कॅटर्ड ऑडियन्सेस असतात, हेट्रोजेनस ऑडियन्सेस असतात, है ना. मग ते कशा कशाच्या रेडिओच्या मार्फत होऊ शकतं, टेलिव्हिजनच्या, न्यूजपेपरच्या, मॅगझिनच्या. समजा न्यूजपेपर असेल, मॅगझिन्स असतील, सो वी कॅन नॉट गिव्ह फीडबॅक. ओके. इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये आपण त्याचा देऊ शकत नाही. सो दॅट्स वाय डायरेक्ट फीडबॅक त्यामध्ये ऍबसेंट असतो, है ना. मग मास मीडिया कम्युनिकेशन मध्ये डायरेक्ट फीडबॅक हे काय आहे, ऍबसेंट आहे. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज ऑप्शन 3. So this is your first question which have asked in 2021 examination. पहिला प्रश्न आहे हा, विचारतोय की अकॉर्डिंग टू न्यूकॉम डॉट 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 इज नॉट सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन सायकल. सो न्यूकॉम हा एक शास्त्रज्ञ आहे ज्याने की कम्युनिकेशनची थेअरी दिली होती. त्याच्या अकॉर्डिंग कम्युनिकेशनमध्ये खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी कुठला एक ऑप्शन आहे जे की जास्त इम्पॉर्टंट नाहीये, जास्त महत्वाचं नाहीये. सो मग तो सेंडर आहे, रिसिव्हर आहे, मीडिया आहे की मेसेज आहे. ऑलराईट. सो दिस इज युअर काउंटडाऊन. यू हॅव टू आन्सर विदिन दिस टाइम बाउंड, राईट. आणि जो काही तुमचा आन्सर आहे तो कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचा आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. न्यूकॉमच्या मते संप्रेषणामध्ये किंवा संप्रेषण ही सायकल जी आहे, ठीक आहे, त्यामध्ये कुठली एक गोष्ट महत्वाची नाही. ठीक आहे. सेंडर, रिसिव्हर, मीडिया और मेसेज. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, मीडिया. ठीक आहे. मीडिया किंवा माध्यम हे कम्युनिकेशन मध्ये महत्वाचं नाहीये, अकॉर्डिंग टू हू, अकॉर्डिंग टू न्यूकॉम. ठीक आहे. व्हॉट इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये असे कुठले कुठले ऑप्शन्स, कुठला एक असा ऑप्शन आहे जे की कम्युनिकेशनला किंवा कम्युनिकेशनला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी ते सर्वात जास्त महत्वाचं आहे. मग ते मीडिया आहे, तो संदेश आहे, मेसेज आहे, तो सेंडर आहे की इमिडिएट फीडबॅक आहे. ठीक आहे. सो या चारपैकी, तसं चारही यामध्ये इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, परंतु मोस्ट ॲप्रोप्रिएट कुठला आहे जे की त्याच्याशिवाय कम्युनिकेशन जे आहे ते इफेक्टिव्ह होणारच नाही, किंवा आपण असं म्हणू शकतो की कम्युनिकेशन जे आहे ते इनकम्प्लीट होईल. ओके. सो विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज देअर विच इज करेक्ट, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. सो करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑप्शन डी असायला हवं, कारण इमिडिएट फीडबॅक शिवाय कम्युनिकेशन हे कम्प्लीट होत नाही. बिकॉज वेन सेंडर सेंड्स मेसेज अँड रिसिव्हर decodes and understand that message, that time he give feedback, immediate feedback, direct feedback, right? So that time we consider that communication is completed. Okay. सो कम्युनिकेशन कम्प्लीट कधी होणार, तर इमिडिएट फीडबॅक जेव्हा होईल किंवा इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये असेल तर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह झालेलं आहे असं आपण त्याला गृहीत धरतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुपरवायझर इन फॅक्टरी ऑर्डर्स वर्कर्स अँड वर्कर्स फॉलो द ऑर्डर. दिस डॉट 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 टाईप ऑफ कम्युनिकेशन. ओके. काय सांगितलं या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक कंपनी आहे समजा, कंपनीमध्ये जो सुपरवायझर असतो आणि वर्कर्स असतात, बरोबर. मग सुपरवायझर काय करतोय, सुपरवायझर ओके, सुपरवायझर ऑर्डर देतोय कोणाला, वर्कर्सला. ओके. वर्कर्सला काय देतोय, ऑर्डर देतोय. मग हे जे सुपरवायझर कडून वर्कर्सला गेलेला जो ऑर्डर आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे किंवा इन्फो आहे, है ना, ही जी प्रोसेस आहे ओव्हरऑल ही एक कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट, दिस इज कम्युनिकेशन. ओके, दिस इज कम्युनिकेशन. सो दिस कम्युनिकेशन इज कॉल्ड व्हॉट, वर्टिकल कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, नॉन फॉर्मल कम्युनिकेशन की डिस्टन्स कम्युनिकेशन, है ना.
बघा सर्व प्रोसेस जी आहे किंवा क्वेश्चन जे आहे ते मग तुम्हाला समजून सांगितलेलं आहे व्यवस्थितपणे. सो तुम्ही अकॉर्डिंगली आन्सर करू शकता. कमेंट बॉक्समध्ये काय असू शकतं, व्हर्टिकल कम्युनिकेशन आहे हे वर्कर्सचं आणि सॉरी सुपरवायझर आणि वर्कर्सचं, की हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे, की नॉन फॉर्मल आहे, अनौपचारिक आहे, की डिस्टन्स म्हणजे अंतरावरती आहे. ठीक आहे. सो आणखीन एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो, की आपली 3 तारखेपासून नवीन बॅच सुरू होत आहे पेपर 1 साठी. सर्वांनी लवकर लवकर एनरोल करायचं आहे. लिमिटेड सीट्स आहेत कारण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी. पूर्णतः तुमची तयारी त्यामधून करून घेतली जाणार आहे. ठीक आहे. सो लवकरात लवकर एनरोल करा सर्वांनी. ओके. So what will be the correct answer? Correct answer is option A, vertical communication, right? लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, वर्टिकल कम्युनिकेशन, है ना? अनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट डॉट 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 डॉट. अनअटेंटिव्हनेस म्हणजे काय? दुर्लक्ष करणे, अटेंड न करणे. मग ही जी कला आहे ही रिसिव्हर मध्ये जर असेल, अनअटेंटिव्हनेस जर रिसिव्हर मध्ये असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो, त्याचा परिणाम काय होऊ शकतो. मग त्याचा परिणाम सेंडरवरती होऊ शकतो का, त्याचा परिणाम मेसेजवरती होऊ शकतो का, मीडियावरती होऊ शकतो का, की इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशनचे जो इफेक्टिव्हनेस आहे है ना, परिणामकारक जे संवाद आहेत त्याच्यावरती होतो का, है ना. मग काय होऊ शकतं जर रिसिव्हर अनअटेंटिव्ह असेल. अनअटेंटिव्ह म्हणजे काय, तो समजा संदेश करू शकत नसेल, समजत नसेल, है ना, त्याला अटेंड करण्याची इच्छा नसेल, डिझायरस नसेल, है ना. सो व्हॉट विल हॅपन, it affects sender, it affect message, it affect media, or it affect effectiveness of communication, right? So what will be the correct answer, you have to tell in the comment box. And according to this सर्वांनी स्कोर जो आहे तो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. So what will be the correct answer for this question? Option A, option B, option C, option D. Okay, option D is the correct answer. जर रिसिव्हर कोण, जर रिसिव्हर है ना आणि सेंडर, राईट, सेंडरने मेसेज सेंड केला रिसिव्हरला, बट रिसिव्हर डोंट वॉन्ट टू अटेंड, इज नॉट डिझायर्ड. सो व्हॉट विल हॅपन, कम्युनिकेशन विल कोलॅप्स, राईट. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे आहे ते त्याला होणार नाही. फॉर एक्झाम्पल रिसिव्हरने ऐकलं नाही, है ना, रिसिव्हरचं लक्ष नसेल, है ना, जो प्राप्तकर्ता आहे त्याचं लक्ष नसेल, है ना, बोलताना कम्युनिकेशन करताना जर त्यांनी ऐकलं नसेल तर तो काय होणार, अंडरस्टँडिंग जी आहे संदेशची मेसेजची ती होणार नाही. आणि रिसिव्हरला काय होईल, तो जो मेसेज आहे एकतर चुकीचा पोचेल, एकतर समजणार नाही किंवा पोचणारच नाही. तर त्यामुळे कम्युनिकेशन जो आहे तो काय होईल, काय होईल, डिझॉल्व्ह होईल, राईट, किंवा काय होईल, खराब होईल, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणार नाही, राईट. सो इन दॅट केस कम्युनिकेशन मध्ये रिसिव्हरला काय असायला पाहिजे, रिसिव्हरला अटेंटिव्ह असलं पाहिजे, रिसिव्हरचं पूर्णतः लक्ष असलं पाहिजे, राईट, रिसिव्हर डिझायर्ड असलं पाहिजे, राईट, ऐकण्यासाठी. सो दॅट टाइम कम्युनिकेशन कुड बी व्हेरी इफेक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोग्राम्स ऑन द टीव्ही चॅनल्स समटाइम्स मिसलीड सोसायटी बिकॉज डॉट 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 डॉट. कधी कधी काय होतं की टीव्हीवरती जे प्रोग्राम्स असतात, टीव्हीवरच्या वाहिन्या ज्या असतात, कार्यक्रम जे असतात, ते कधी कधी काय करतात, समाजाला, सोसायटीला मिसलीड करतात, दिशाभूल करतात. मग त्याचं कारण काय असू शकतं, ऑडियन्स आर इन लार्ज नंबर्स हे असू शकतं का, ऑडियन्स आर इलिटरेट हे असू शकतं का, ऑडियन्स ग्रुप इज हेट्रोजेनस हे असू शकतं का, की डिफरन्स इन सेंडर अँड रिसिव्हर परसेप्शन हे असू शकतं. ठीक आहे. सो विदिन 10 सेकंड्स यू हॅव टू टेल व्हॉट इज द करेक्ट आन्सर. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे आपण पाहतोय कम्युनिकेशनचे क्वेश्चन्स, दॅट आर दीज ऑल आर रिपीटेड, राईट, म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली क्वेश्चन जे आहे थोडेसे रिपीट झालेले आहेत, है ना. सो तुम्हाला काय करायचं आहे, कम्युनिकेशनचे हे जे क्वेश्चन्स आहेत अशा क्वेश्चन्सकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे, है ना. त्यानंतर जो कम्युनिकेशन प्रोसेसचा सिस्टीम जो आहे त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं आहे. म्हणजे सेंडर, इनकोडिंग, मेसेज, नॉईज, रिसिव्हर, फीडबॅक, ही जी ओव्हरऑल प्रोसेस आहे याकडे लक्ष द्यायचं आहे, राईट.
सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला कम्युनिकेशन मध्ये बघायला मिळतात. सो असं कुठलं आहे जे की मिसलीड करतं आपल्या सोसायटीमध्ये, है ना? ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. What will be the correct answer? Option D. Okay. What option D says? Difference in sender and receiver's perception. मग जो सेंडर आहे, जो प्रोग्राम बनवणारा आहे, डायरेक्टर आहे, त्याचं परसेप्शन आणि बघणारा रिसिव्हर त्याचं परसेप्शन, या दोघांचं परसेप्शन जर वेगळं असेल तर असं होऊ शकतं की दॅट कॅन मिसलीड, है ना? जे टीव्ही प्रोग्राम्स आहेत ते सोसायटीला मिसलीड करू शकतात. ओके. 2017 मधला हा प्रश्न आहे. भारतीय माध्यमांच्या संदर्भात, माध्यमांच्या म्हणजे मीडियाच्या, ठीक आहे, या संदर्भात पीसीआय, सीबीएफसी, एनबीए आणि एएससीआय या लघुरूपांनी निर्देशित होणाऱ्या घटकांना एकत्रितपणे काय संबोधले जाते? मीडिया ओनर्स ऑर्गनायझेशन, की सेट ऑफ मीडिया लॉज इन कॉन्स्टिट्यूशन, की मीडिया रेग्युलेटरी बॉडीज, की ऑडियन्स मेजरमेंट बॉडीज? तर याचा राईट आन्सर आहे मीडिया रेग्युलेटरी बॉडीज. ठीक आहे. बघा, पीसीआय काय आहे? पीसीआय म्हणजे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, भारतीय पत्रकार परिषद आहे, राईट. त्यानंतर सीबीएफसी जी आहे ती आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म्स, जे की सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म्स सर्टिफिकेशन, राईट. हे संस्था काय करतात? चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचं कार्य करत असतं. त्यानंतर आहे एनबीए, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन. ही संस्था टीव्ही न्यूज चॅनलसाठी आहे, जी की स्वतःची नियामक संस्था आहे, राईट. त्यानंतर एएससीआय आहे, है ना, ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडिया. ही काय करते? जाहिरात क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रासाठी स्वयंनियामक संस्था आहे, राईट. आणि आपलं हे राहिलं काय म्हणतात त्याला, पीसीआय, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. ही काय करते? ही संस्था प्रिंट मीडियासाठी बनवली गेलेली संस्था आहे, जे पत्रकारितेचे नैतिक मूल्य राखणं असेल, चुकीची माहिती पसरवणं किंवा न पसरवणं असेल, है ना, किंवा अशी माहिती देणाऱ्या वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा हे पीसीआय करतात. ठीक आहे सर. सो यांना एकत्रितपणे मीडिया रेग्युलेटरी बॉडीज असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, व्हॉट इज प्रसार भारती? प्रसार भारती म्हणजे काय? तर प्रसार भारती म्हणजे आहे तुमचं ऑप्शन डी, अन ऑटोनॉमस बॉडी फॉर पब्लिक रेडिओ अँड टीव्ही ब्रॉडकास्टिंग. समजते का? बघा, प्रसार भारती जी आहे ही भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे, जी की 1997 मध्ये स्थापन करण्यात आली होती. आणि यामध्ये दोन मुख्य घटक आहेत. एक म्हणजे तुमचं ऑल इंडिया रेडिओ आणि दुसरं म्हणजे तुमचं दूरदर्शन, ठीक आहे, डीडी त्याला आपण म्हणतो. आणि भारतामधल्या नागरिकांना, भारतामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी, माहिती देण्यासाठी, मनोरंजन देण्यासाठी, है ना, त्यांना या सर्व सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या भाषांमधून याचं प्रसारण करण्यात आलं होतं. आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे, है ना, कुठल्याही बाबतीत असेल ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सुरू करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट स्टेटमेंट इन द कंटेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन? संज्ञापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? आता हे विधान वाचायला लागतील आपल्याला सर्व. निशब्द संज्ञापन सशब्द संज्ञापनाच्या आधी अस्तित्वात आले, की ऑप्शन बी, निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात, की ऑप्शन सी, निशब्द खुणा व चिन्हे सशब्द संदेशाला पूरक ठरू शकतात व विरोधीही ठरू शकतात, की ऑप्शन डी, सशब्द संज्ञापन क्षमतांच्या तुलनेत निशब्द संज्ञापन क्षमता अधिक अंतस्फूर्त असतात. अशा प्रकारचा प्रश्न 2016च्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला गेला होता. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, किंवा ऑप्शन 2 म्हटलं तरी चालेल. नॉन व्हर्बल मेसेज आर कल्चर अँड कंटेक्स्ट इंडिपेंडेंट. बरोबर, हे विधान बरोबर आहे, सॉरी म्हणजे हे उत्तर बरोबर आहे, परंतु विधान चुकीचं आहे. समजते का? कारण ऑप्शन बी मध्ये काय सांगितलंय की नॉन व्हर्बल मेसेज आर कल्चर अँड कंटेक्स्ट इंडिपेंडेंट. निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात. बरोबर ना? आता
निशब्द संदेश जो आहे तो प्रत्येक वेळा किंवा भरपूर वेळा है ना संस्कृतीनुसार वेगळे अर्थ व्यक्त करतात. फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर एखाद्या हाताचा इशारा आहे किंवा एखाद्या हाताच्या इशाऱ्याचा अर्थ एक देशात सकारात्मक असतो, परंतु तोच दुसऱ्या देशात नकारात्मक किंवा अपमानकारक पण असू शकतो. समजतंय? त्यामध्ये संदर्भही महत्वाचा असतो. हसणे हे आनंदाचं चिन्ह असू शकतं, पण काही वेळा ते उपहास किंवा लाजेखुशी सुद्धा दर्शवू शकतात. त्यामुळे निशब्द संदेश संस्कृती व संदर्भावर अवलंबून असतात. ठीक आहे. पुढील प्रश्न काय म्हणतोय, मानवी संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, व्यक्तिअंतर्गत संज्ञापन, गट संज्ञापन व जनसंज्ञापन असे वर्गीकरण मुख्यत्वे कोणत्या निकषावर केले जाते? असा प्रश्न 2015च्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला गेला होता. एक्झॅक्टली असाच प्रश्न. ऑप्शन्स काय आहेत? संज्ञापनासाठी वापरलेल्या तांत्रिक माध्यमावर, की संज्ञापनामध्ये आदान प्रदान झालेल्या संदेशाच्या स्वरूपावर, की संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर, की संज्ञापनाच्या प्रभाव क्षमतेवर व परिणामकारकतेवर. तर याचा राईट आन्सर आहे सहभागी सदस्यांच्या संख्येवर. कम्युनिकेशन ग्रुप कम्युनिकेशन आहे, इंट्रापर्सनल आहे, इंटरपर्सनल आहे की मास कम्युनिकेशन आहे, हे लोकांच्या सहभागावरती किंवा किती लोक सहभागी आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं. पुढील प्रश्न, पुढीलपैकी योग्य जोडी ओळखायची आपल्याला. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर. त्यामध्ये काय बघा, टीचर इन क्लासरूम ग्रुप कम्युनिकेशन, इव्हॅल्युएशन आन्सर शीट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, टीचिंग विथ पॉवर पॉइंट मास कम्युनिकेशन, डिबेटिंग इन क्लासरूम फॅटिक कम्युनिकेशन. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे, ऑप्शन ए यामध्ये करेक्ट आहे, म्हणजेच टीचिंग इन क्लासरूम ग्रुप कम्युनिकेशन. बरोबर ना? कारण वर्गामध्ये शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतात तेव्हा ते एका गटाशी संवाद करत असतात, एका ग्रुपशी संवाद करत असतात, म्हणजेच त्याच्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा अधिक व्यक्ती असतात. राईट? म्हणून त्याला ग्रुप कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन बी बघा, इव्हॅल्युएशन आन्सर शीट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. पहिली गोष्ट तर याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे संवादाबद्दल, है ना? तर इव्हॅल्युएशन करणं ही मूल्यमापन करण्याची किंवा मूल्यांकन प्रक्रिया, ही संवाद आहे का? नाही. राईट? आणि कोणताही संदेश पाठवला जात नाही म्हणून याला संज्ञापन म्हणता येणारच नाही. सो संज्ञापन विचारल्यामुळे याच्यामध्ये इव्हॅल्युएशनचा जो ऑप्शन आहे तो येणार नाही. राईट? त्यानंतर टीचिंग विथ पॉवर पॉइंट हे मास कम्युनिकेशन आहे का? ठीक आहे, हे पण चुकीचं आहे. पॉवर पॉइंट आपण वापरून शिकवू शकतो, है ना? आणि हे काय आहे, हे एक टूल आहे, हे शिक्षणाच्या मध्ये वापरलं गेलेलं एक साधन आहे. पण जर ते वर्गातच वापरलं जात असेल तर ते ग्रुप कम्युनिकेशन होणार, ते मास कम्युनिकेशन कसं होणार? बरोबर ना? सो हे सुद्धा चुकीचं ठरतं. आणि डिबेटिंग इन क्लासरूम फॅटिक कम्युनिकेशन. फॅटिक कम्युनिकेशन म्हणजे काय ते पहिलं माहिती पाहिजे, है ना? त्याचा अर्थ आहे शिष्टाचाराच्या स्वरूपाचा संवाद. लाईक हॅलो, हाऊ आर यू, गुड मॉर्निंग, त्याला म्हटलं जातं फॅटिक कम्युनिकेशन. राईट? मग वर्गामध्ये वादविवाद म्हणजे काय होणार? गंभीर असणार, विषयावर आधारित संवाद असणार, त्यामुळे ते फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये येणार, फॅटिक मध्ये नाही येणार. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, संज्ञापन ही मूळतः अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे. या दृष्टिकोनाचा एक तार्किक अर्थ असा आहे की ऑप्शन्स दिलेत, सेंडर इज मोर इम्पॉर्टंट, प्रेषक हा अधिक महत्वाचा असतो, की माध्यम हे अधिक महत्वाचं असतं, की प्रक्षेपण हे अधिक महत्वाचं असतं, की अर्थ उकल क्षमता अधिक महत्वाची असते. तर यामध्ये डिकोडिंग इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे, डिकोडिंग ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. बघा, आपलं स्टेटमेंट काय म्हणतोय की संज्ञापन ही मूळतः अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे. बरोबर? सो याचा अर्थ असा आहे की प्रेषित संदेशाचा खरा अर्थ तो प्राप्त करणारा म्हणजे रिसिव्हर कसा समजतो यावर अवलंबून असतं. बरोबर ना? कम्युनिकेशन मध्ये जेव्हा एखादा मेसेज आपण सेंड करतो, मग रिसिव्हर तो कशा पद्धतीने घेतो त्याच्यावरती इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन कसं होणार आणि काय होणार. बरोबर? सो डिकोडिंग केव्हा होते? जेव्हा रिसिव्हर
तो मेसेज समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला डिकोडिंग म्हटलं जातं. सो डिकोडिंग हे सगळ्यात जास्त महत्वाचे. जर 24 मधला हा प्रश्न आहे कम्युनिकेशन या युनिट वरती. काय विचारलंय बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैर अर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेल्या अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते. Which of the following message is less likely to be misunderstood or misinterpreted due to cultural or linguistic background of the receivers of the message? ठीक आहे, प्रश्न काय आहे बघा, अगोदर समजून घ्या. यामध्ये काय सांगितलंय की असा कुठला मेसेज आहे, बरोबर, जो की खाली आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे, जो की स्वीकार करता जो आहे म्हणजे रिसिव्हर जो आहे त्याच्याकडून मिसअंडरस्टूड होऊ शकतो किंवा मिसइंटरप्रेट होऊ शकतो. कशामुळे? कल्चरल किंवा लिंग्विस्टिक बॅकग्राऊंडमुळे. ठीक आहे, तुमच्या कल्चरल बॅकग्राऊंडमुळे किंवा तुमच्या भाषेच्या बॅकग्राऊंडमुळे त्याला काय होऊ शकतं, मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं. राईट, मग असा कुठला मेसेज असू शकतो? मेसेज फुल ऑफ रिटन वर्ड्स, संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश, की मेसेज फुल ऑफ स्पोकन वर्ड म्हणजेच पूर्णपणे तोंडी है ना असलेले शब्द किंवा शब्द असलेला संदेश, किंवा ऑप्शन सी मेसेज फुल ऑफ बॉडी गेस्चर्स म्हणजे शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश है ना, की ऑप्शन डी म्हणजे मेसेज फुल ऑफ आयकॉनिक साइन्स म्हणजे पूर्णपणे अक्र प्रतिमा आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश है ना. तर तो आहे तुमचा ऑप्शन डी, म्हणजे कुठला? पूर्णपणे अक्कर प्रतिमा आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश है ना. पूर्णपणे मेसेज कसा आहे? आयकॉनिक सायन्स मुळे आहे, सायन्स चिन्ह, बरोबर. बघा काय होतं, आयकॉनिक चिन्ह किंवा आयकॉनिक साइन ज्याला आपण म्हणतो है ना, हे अशा प्रकारचे चिन्ह असतात जे त्यांचे प्रत्यक्ष अर्थ किंवा प्रतिमा स्पष्टपणे दर्शवत असतात, बरोबर. जसं की नो एंट्रीचा चिन्ह आहे, स्टॉपचं चिन्ह आहे, फायरचं चिन्ह आहे, टॉयलेटचं चिन्ह आहे है ना. हे चिन्ह कसे आहेत? जागतिक स्वरूपाचे आहेत, युनिव्हर्सल आहेत, बरोबर ना. म्हणून ते लवकरात लवकर समजण्याजोगं आहे. करेक्ट. त्यानंतर भाषेवर म्हटलं किंवा उच्चारावर म्हटलं किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीवर म्हटलं तर यावरती अवलंबून असतात का? नसतात, बरोबर. आणि त्यासोबतच गैरसमज किंवा चुकून दुसरा अर्थ लावण्याची शक्यता याच्यामध्ये कमी असते. ठीक आहे, प्रश्न असा विचारलाय की शक्यता कमी कशामध्ये असते, कुठल्या मेसेज मध्ये असते? राईट, मग ते ऑप्शन डी मध्ये असते. आलं लक्षात? कारण सायन्स वरून चिन्हांवरून आपल्याला लगेच समजून येतं. ठीक आहे, पुढील प्रश्न, इन द कंटेक्स्ट ऑफ कंटेम्पररी डिजिटल पॅरलन्स व्हॉट आर द फॉलोइंग सिम्बॉल्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज? आता हे सिम्बॉल्स आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे, या सिम्बॉल्सचा अर्थ काय असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे, समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते? इमोजी, इमोटिकॉन्स, स्माइली की स्टिकर्स? राईट, हे काय आहेत? तर हे आहेत तुमचे इमोटिकॉन्स. इमोटिकॉन्सचा अर्थ आहे
इमोशन प्लस आयकॉन्स, त्याला इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे जे सायन्स आहेत हे काय आहेत, हे जवळपास चेहऱ्याच्या भावनांसारखे आहेत ना, भावभावना जे आहेत ह्याचं अनुकरण करत आहेत, बरोबर ना. आणि ह्याचा वापर जे आहे ते कीबोर्डवरील वर्ण किंवा चिन्हांचा वापर करून केला जातो. राईट. जसं की हे पहिलं जे साइन आहे तुम्ही बघू शकता इथे, हे साइन आहे, हे स्माइल आहे, बरोबर. हे सॅड आहे, बरोबर ना. आणि हा जो आहे हे एक जरा एक एक डोळा मारल्यासारखा साइन आहे, है ना, म्हणजे विंक ज्याला आपण म्हणतो. करेक्ट. आणि जो शेवटचा आहे, दोन डोळे, नाक आणि असं एक्स दाखवलेला आहे, तो माउथ सील्ड आहे, म्हणजे तोंड बंद ठेवणं असं त्याचा अर्थ आहे. याला इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न, निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते? ए. मौन हे संज्ञापनाचे साधन आहे. बी. निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. सी. निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते. आणि डी. गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत सशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे. म्हणजेच निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात, म्हणजे नॉन व्हर्बल क्यूज ज्याला आपण म्हणतो आणि नॉन व्हर्बल मेसेज असतात ते इझी टू कंट्रोल असतात. राईट. आता हा प्रश्न समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे ज्यामध्ये आपण शब्दांचा वापर कमी करतो आणि जास्तीत जास्त वापर करतो चिन्हांचा, हावभावांचा, चेहऱ्यावरील भावनांचा, है ना, त्यानंतर स्पर्श, अंतर, बरोबर. या गोष्टी आहेत तुमचा, या गोष्टींना तुम्ही नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये कन्सिडर करू शकता. आले लक्षात? आता महत्वाची बाब म्हणजे काय आहे की आपल्याला याच्यामध्ये विचारले की इनकरेक्ट कुठला आहे, म्हणजे चूक कुठला ठरतो, बरोबर. त्यामध्ये बी ऑप्शन चूक ठरतो. का? कारण निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात असं म्हटलेलं आहे. परंतु हे चुकीचं विधान आहे, कारण निशब्द संकेत भरपूर वेळा इनव्हॉलंटरी असतात, अनैच्छिक ज्याला आपण म्हणतो, है ना. फॉर एक्झाम्पल चेहऱ्यावरील भाव, घाम येणे, नजर चुकवणे, है ना, यामुळे काय होऊ शकतं, तुमचा फोकस उडू शकतो, कंट्रोल जाऊ शकतो, नियंत्रणात ठेवणं कठीण होऊन जाऊ शकतं. त्यामुळे नॉन व्हर्बल क्यूज कधी कधी चुकीचे ठरू शकतात. पुढील प्रश्न, प्रसार भारती काय आहे? व्हॉट इज प्रसार भारती? है ना. असाच प्रश्न सेम मागील एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला होता. बघा, प्रत्येक एक्झाम मध्ये एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे, एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे. राईट. त्यामुळे आपल्याला पीवायक्यूचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आता प्रसार भारती काय आहे हे आपल्याला ऑप्शन्स मधले ओळखून सांगायचं आहे. ऑप्शन ए म्हणते की दूरदर्शनच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिनी. ठीक आहे. व्हॉट इज इट? इट इज अ नॅशनल लेवल न्यूज चॅनल अंडर दूरदर्शन. करेक्ट. बी ऑप्शन आहे आकाशवाणीची AIR वृत्त प्रसारण सेवा. सी आहे भारतातील खासगी प्रसारण सेवाची संघटना. आणि डी आहे भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. ठीक आहे. मग यामध्ये प्रसार भारतीचा खरा अर्थ आहे ऑप्शन डी, भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. ठीक आहे. ही खासगी सुद्धा नाही, बरोबर. आणि हे आकाशवाणी AIR म्हणजे इट इज न्यूज ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ AIR हे सुद्धा चुकीचं आहे. आणि इट इज अ नॅशनल लेवल न्यूज अंडर दूरदर्शन हे सुद्धा चुकीचं आहे. सो प्रसार भारती हे सरकारच्या अंतर्गत असलेली सरकारच्या मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. पुढील प्रश्न बघा काय म्हणतोय, जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? शिकविण्याच्या आशयाचे प्रभावीपण, म्हणजेच इफेक्टिव्हनेस ऑफ कंटेंट ऑफ टीचिंग, प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकांची क्षमता, विद्यार्थ्यामधील शिस्त की विद्यार्थ्यामधील
आंतरसंवादाची पातळी. क्लासरूम कम्युनिकेशनचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी. बरोबर. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी हे वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, एकमेकाकडे तोंड करून बसलेले असतात, तेव्हा संवादासाठी अधिक बेनिफिशियल किंवा पोषक असा संवाद मंच तयार होतो. बरोबर. त्यामुळे कम्युनिकेशन एक चांगल्या प्रकारे होतं, इफेक्टिव्ह पद्धतीने होतं. आलं लक्षात? सो त्यामुळे ऑप्शन डी हा करेक्ट आहे. मित्रांनो, आपल्याकडे पेपर 2 चे सुद्धा क्विक रिव्हिजन साठी कोर्सेस अवेलेबल आहेत. तर तुम्ही आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल. व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही पेपर 2 चा सुद्धा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, आजच जॉईन करा. प्रिपरेशन तुमचं बूस्टअप करा, रिव्हिजन बूस्टअप करा आणि एक्झामिनेशन मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. ठीक आहे, थँक्यू सो मच. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे.